नमस्कार, आपल्यासोबत आहेत अक्षय बगाडे सर, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे सेक्रेटरी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. सर, कसा आहे तुमचा मूड? माझा मूड खूपच एनर्जेटिक आहे आणि आपल्या लोकांमध्ये आणि या एवढ्या व्यावसायिक उद्योजक लोकांमध्ये आल्यानंतर एवढी एनर्जी वाढली, एवढा उत्साह वाढलाय की नुसतं आपण किती ग्रो होऊ शकतो आणि आपण किती लोकांना ग्रो करू शकतो हे मला दिसते. खूप छान. आपण खाली एवढी बी गर्दी पाहिली, एवढ्या लोकांचा उत्साह आहे, खूप भरून, खूप भारी वाटते त्याबद्दल. सर, मला जाणून घ्यायला आवडेल की उद्योग बोधमध्ये तुम्ही कसे सॅटर्डे क्लबशी कसे जोडले गेलात, त्यामागची कहाणी काय आहे आणि तुम्ही कोणता व्यवसाय करतात, त्यामागे तुमचा प्रवास काय हे जाणून घ्यायला आवडेल मला. नक्कीच मॅडम. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. माझं नाव अक्षय बगाडे, मी आर्किटेक्ट आहे आणि मी महाबळेश्वरमध्ये आणि महाबळेश्वरच्या बाहेर पूर्ण पॅन इंडियामध्येही देखील काम करतो. तर एक 4 वर्षापूर्वी सॅटर्डे क्लबचं आणि माझं नातं जुडलेलं आहे आणि मी ज्यावेळेस माझ्या फक्त भागामध्ये काम करत होतो, पण जेव्हा सॅटर्डे क्लबमध्ये आलो आणि सॅटर्डे क्लबमध्ये मला पूर्ण चित्र दिसलं की आपण फक्त आपल्या भागात काम सोडून दुसरीकडेही करू शकतो आणि महत्त्वाचं मध्ये की बाकी जे उद्योजक आहे त्यांना आपण काय संधी देऊ शकतो. तर हे मला सर्वप्रथम दिसलं. म्हणजे मला तर खूप संधी भेटली, मला खूप कामही भेटलं सॅटर्डे क्लबमध्ये आणि सगळ्यात जास्त मी लोकांपर्यंत पोहोचलो आणि त्यांनाही काम देऊ शकतो. वा सर, जसं आता ऐकलं मी मगाशी की पाचगणीमध्ये तुमचा खूप छान व्यवसाय आहे. बरं, मराठी तरुण उद्योजकांसाठी तुम्ही काय संधी द्याल सर? आता काय होतं की ह्या क्षेत्रामध्ये काम करत असताना म्हणजे मला एकूण 8 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये मी काम करतोय. तर फॉल सिलिंग म्हणा, नाहीतर म्हणजे घराला लागणारे जे कामगार असतात, नाहीतर जे मटेरियल सप्लायर असतात, तर ते ज्यावेळेस बघतो त्यावेळेस तिथं मला मराठी माणूस दिसत नाही. म्हणजे इव्हन फॉल सिलिंग करतो आपण, नाहीतर टाईलचं काम करतो, बांधकामाचं टाईल करतो, तर हे कुठनं तरी युपीमधनं आलेली लोक असतात, नाहीतर कर्नाटकमध्ये आलेली लोक असतात, तिथं मराठी माणूसच दिसत नाही. तर तुम्ही पाचगणी महाबळेश्वरमध्ये या आणि खरंच तुम्हाला जर खरंच व्यवसाय करायचा असेल, वाढायचा असेल, तर खूप संधी आहे, खूप काम आहे महाबळेश्वर या ठिकाणी. फॉल सिलिंग म्हणा, नाही तर घराचे काही रिलेटेड कामं असतील, मी आहे तिथं बसलेला, तुमचा मराठी माणूस बसलाय तिथं, खूप संधी देईल, खूप काम देईल आणि मीही वाढीन आणि तुम्हालाही वाढवीन. महाबळेश्वर चॅप्टरचे सर सेक्रेटरी आहेत. सर, मला आणखीन एक तुम्हाला विचारायला आवडेल की असं म्हणतात की मराठी माणूस कुठे दिसत नाही. आता ही अफवा आहे, गैरसमजूत आहे, जो त्याचा प्रश्न असतो. पण मराठी माणूस उद्योगात उतरत नाही, तो व्यवसाय करायला मागत नाही किंवा घाबरतो, यामागे काय कारण असू शकतं, तुम्हाला काय वाटतं? मला एकच गोष्ट अशी वाटते की लाज. मराठी माणसाला लाज वाटते की हे काम माझं नाहीये, असं छोटं काम मी करू शकत नाही. पण एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा की छोट्या कामातूनच माणूस मोठा होतो. तुम्ही जोपर्यंत एक पहिली पायरी चढत नाही तोपर्यंत तुम्ही 100 पायऱ्या कसा चढाल. त्याच्यामुळं पहिली पायरी नक्कीच चढायला हवी आणि त्यासाठी तुम्ही मला नक्कीच भेट द्या. महाबळेश्वर इथे मी आहे, हे मराठी माणूस आहे जो तुम्हाला 100 काय हजारो पायऱ्यांपर्यंत नेईन नक्कीच. छान. सर, मला आणखीन एक गोष्ट तुम्हाला विचारायला आवडेल. आता आपण बघतो की एका जनरेशनपासून व्यवसाय सुरू होतो आणि दुसरी जनरेशन ते सेम थिंग्स अडॅप्ट करून काहीतरी वेगळं करून दुसरी जनरेशन तो व्यवसाय आणखीन पुढे नेते, सर सावते. बरं, आता काही ठिकाणी हे होत नाही, तर त्यामागे काय कारणं असू शकतात तुमच्या मताने? तुम्हाला काय वाटतं ह्या बाबतीत? काय होतं की ज्यावेळेस तुमचा एक व्यवसाय असतो आणि त्या व्यवसायामध्ये तुमच्याकडे एक रिसर्च अँड डेव्हलपमेंटची एक टीम असली पाहिजे आणि व्यवसायामध्ये इनोव्हेशन खूप गरजेचं आहे. कारण की एकच गोष्ट सातत्याने करून काय होतं की तुमचं कस्टमर असेल नाही तर पब्लिक असेल, हे बोर होऊन जातं. त्याच्यामुळं त्यासाठी एक वेगळेपणा तुम्ही आणला पाहिजे. मग तुमचा कुठलाही व्यवसाय असो, मग त्या व्यवसायामध्ये तुम्ही इनोव्हेशन काय करू शकता, त्यानंतर तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट नाही तर अख्ख्या दुनियामध्ये वेगळं काय चाललंय ते अडॉप्ट करून तुमच्या व्यवसायात काय आणू शकता. ह्याच्याने काय होईल की तुमचे कस्टमर बोर होणार नाही आणि ते नवीन नवीन गोष्ट दिल्यामुळे तुमच्या कस्टमरचा जो रेट आहे तो पणही वाढेल. त्याच्यामुळे इनोव्हेशन खूप गरजेचं आहे तुमच्या व्यवसायामध्ये मित्रांनो आणि तो नक्कीच व्यवसायामध्ये आणा. खूप सुंदर सर. सर, तुम्ही स्वतः एक आर्किटेक्ट आहात. बरं, कोणाला तुमच्या या क्षेत्रात उतरायचं असेल, एखाद्या तरुण मराठी व्यक्तीला, तर तुम्ही त्याला कोणता मोलाचा संदेश द्याल ह्याबद्दल? मी संदेश हाच देईन की नवीन नवीन स्ट्रक्चर्स, त्यानंतर कॉस्ट इफेक्टिव्ह मटेरियल, म्हणजे कमी खर्चामध्ये तुम्ही घराचं डिझाईन कसं करू शकता. कारण की लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आणि मोठा पेन आहे की बजेट हाऊस पण लक्झरी पण भेटला पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामुळे तुमचं मार्केट स्टडी आणि तुम्ही नवीन इनोव्हेशन नाही तर नवीन असं काही मटेरियल आणू शकता का की ज्याच्यामध्ये कमी खर्चामध्ये ते घर बघताना एवढं लक्झरियस वाटलं पाहिजे. हे जर तुम्ही मित्रांनो गोष्ट केली तर जग खूप छोटं आहे तुमच्यासाठी. छान सर, थँक्यू सो मच सर. आमच्यासोबत मराठी मूड सोबत संवाद साधला. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. थँक्यू.